पूर्णा नदीतील अवैध वाळू उपसा, प्रशासनाची कारवाई की फक्त दिखावा? जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत 4 बोटी उद्ध्वस्त केल्या, यंत्रसामग्री नष्ट केली आणि वाळू माफियांना अंदाजे 2 कोटींचा फटका दिला. प्रशासनाच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा होत असली तरी आता जनतेतून काही गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांचा प्रश्न असा आहे की अनेक महिन्यांपासून खुलेआम सुरू असलेला अवैध वाळू उपसा प्रशासनाला आतापर्यंत दिसला नव्हता का? रात्रीच्या अंधारात मोठ्या बोटी, हायटेक यंत्रसामग्री आणि शेकडो ब्रास वाळूची वाहतूक सुरू असताना संबंधित विभाग झोपेत होता का? वारंवार तक्रारी करूनही कारवाई का झाली नाही? आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत होती तर यामागे कोणाचे संरक्षण होते? पूर्णा नदीचे पर्यावरण उद्ध्वस्त होत असताना, भूजल पातळी घसरत असताना आणि शेतकऱ्यांवर पाणीटंचाईचे संकट ओढावत असताना प्रशासनाने उशिरा का होईना कारवाई केली? मात्र आता नागरिकांची मागणी आहे की फक्त बोटी बुडवून चालणार नाही, तर या अवैध वाळू रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संरक्षण उघड झाले पाहिजे. जनतेतून असा सवालही विचारला जात आहे की आज कारवाई झाली पण उद्यापासून पुन्हा वाळू उपसा सुरू होणार नाही याची हमी कोण देणार? प्रशासन खरोखरच अवैध वाळू माफियांवर कायमस्वरूपी लगाम लावणार का, की ही मोहीम फक्त काही दिवसांची दिखाऊ कारवाई ठरणार?